अरे जसराम झाला दिवस खराब माझा आता. गड्यांनो, जय श्रीराम, जय हनुमान. मी पैलवान गणेश भाऊ. नेहमीप्रमाणे सगळं आवरून आपण आपल्या कामावरती निघालो. वाटत आपल्याला सगळे आपले लोक भेटतच होते. जय श्रीराम. जय श्रीराम. अरे वा. जय श्रीराम. जय श्रीराम. नेहमीप्रमाणे आज आपल्याला प्रचंड काम होतं. सगळं कामाचं नियोजन व्यवस्थित लावून आपण आता निघालो होतो. आपला लहान भाऊ गाडी भरून घेऊन आला होता. इथं बघतोय तर काय सगळी उन्हाला उभी राहिली होती. यांच्यापाशी जरा थांबावं आणि गंमत गोष्टी कराव्या. सन्या कसा अभ्यास आवाज येणं झाला कसं काय कारण नाही काय पेपर आहे बाबा. पेपर शुभेच्छा. कुठला पेपर आहे? अभ्यास केलास का? पुस्तक कोशाखाली घेऊन झोपला तसं. थोडं अंतर पुढे गेल्यानंतर आपला सेन्सर वाजायला लागला. डिझेल टाकून घेतलं आणि आपण पुढच्या प्रवासाला निघालो. गाडी खाली करून आलो. लगेच क्रेशरवर पोहोचलो आणि आपल्याला परत पुढच्या खेपेला जायचं होतं. ही खेप रानात असल्यामुळं थोडं रिस्की होतं, म्हणून मित्राला सोबत घेतलं आणि निघालो. पण भावांनो, तुम्हाला तर माहीत आहे, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. यशस्वी भव. कराडापासून थोड्या लांब अंतरावर आपल्याला जायचं होतं, म्हणून आपले जिवलग मित्र विक्रांतदादा यादव यांना आपण सोबत घेतलं आणि निघालो. दुपारची वेळ असल्यामुळं त्यांनाही प्रचंड भूक लागली होती. गाडी पहिल्यांदा भरून घ्यावी असं म्हटलं आणि ना प्रचंड भूक लागली होती, म्हणून काहीतरी खाऊया हा बेत आम्ही आखला होता. गाडी भरून झाली आणि आम्ही एका ठिकाणी नाश्त्याला थांबलो. नाही, इथला रेटच आहे तो. काय सांगतो? रेट. काही अंतर चालून गेल्यावर भावानं आपल्या गाडीवर छानसा सुविचार लिहिला होता. दादा काय चाललंय काय भाऊ काय हा. आपल्याला पटलेलं नाही. हो घरी जेवण आला असतो ना. बर काय होतंय हा. बाहेरचं खायचं म्हणजे वाटत आता कट बघा बर टेस्ट एक नंबर लागला. पण काय बाहेरचं काय नको का पण त्रास नाही होऊन बघा कट बीट आहे का हे असा कट बोम सगळी. पण आता तो घ्या लागणार त्याच्याशिवाय नाही. चांगला आहे की राव. डाएटवर नाही ना तुम्ही? डायट कशाचं डायट आपलं व्यायाम आहे रोज, त्याचा काही विषय नाही. अहो बास की आता असं ते घेतो काय बाहेर चांगलं नसते ना. राहिल्यावर चांगलं वाईट आता काय बघायला चालतंय टायमिंग चुकवलं काय होतं, पण बेता जरा होणार नाही खाल्लं. होय का? आणि खाल्ल्यावर मग कांदा लिंबू जरा ठेवू दे मग. नाही खाल्ल्यावर पित्ताचा त्रास होणार आणि खाल्ल्यावर कांदा बी त्रास होणारच आहे. उपाशी राहायचो मग तेव्हा. चालते खावा खावा. लिंबू जरा ठेवतो. आणि भावांनो, जी गोष्ट आपल्याला आवडत नाही तीच गोष्ट झाली. मागच्या बाजूचा टायर पंक्चर झाला. बरं का होता शाळेपाशी आलो वर वाल्मिंगला निघालो होतो आणि
टायर पंक्चर काढेपर्यंत घरून जेवून यावं म्हटलं. घरी जाऊन बघतो तर काय, भावनो जयश्रीराम कोणीकडे कुठे हा ना होय होय यायला लागते. नको नको आमचा हात पंक्चर लय सावकाश जावा बाय ना लक्ष असू द्या. काय भाऊ लक्ष तुमच्याकडे आहे आमचं. जाऊ का भाऊ येतो आता 2 दिवसांनी. नको नको जावा. जयश्रीराम भाऊ येऊ का हो हो 2 दिवसांनी येतो. चालते चालते जावा जावा निघा. जेवण करून माघारी फिरत असताना स्टँडवर गर्दी दिसली. नक्की लोंबाळ काय झालंय बघायला जावं तर छोटासा ऍक्सिडेंट झाला होता. सर करणार का इथं म्हणणार मी काय भावा भेटले पुढे. थोडं अंतर चालून गेल्यानंतर आपल्यातला गायक जागा झालाच. तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा सह्याद्रीचा शिव गरजतो शिवशंभू राजा दरी दरी कुण नाद बंदना महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा. बघा एक पोरगी 15 मिनिटात 15 भाकऱ्या घालते. 2 पोरी 30 मिनिटात किती भाकऱ्या घालते? 2 पोरी 30 मिनिटात 15 मिनिटात 15 भाकऱ्या 15 भाकरी. वेळ कमी हा. एक पोरगी 15 मिनिटात 15 भाकऱ्या घालते. 2 पोरी 30 मिनिटात किती भाकऱ्या घालते? 30च की 15 30. परत विचार कर. आता 15 हो का 1 पोरगी 15 मिनिटात 15 भाकरी घालते बरोबर. 2 मिनिटात 15 भाकरी बरोबर. आणि 30 मिनिटात 2 व्हायचं म्हटलं 15 30 भाकरी घालणार. हो का? वाटेत आपले जिवलग मित्र भेटले. ते का थांबलेत असं विचारल्यावर त्यांनी सांगितले तर भला मोठा साप आहे. तोंड कुठे आहे पण हे मागा नाही ना उडी मारायची. हो निर्मादी असायची ती. झालं की बरं का भावांनो. बापू जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम म्हणलं काय म्हणायचं असतं? जय हनुमान. माहित आहे ना. अरे अरे वरडू नका वरडू नका वरडा. जय हनुमान जय हनुमान. चला चला. पैसे नाहीत का माझ्याकडे? मी पैसे आहेत गरीब आहे का नाही भाऊ? 1 लाख रुपये का? नाही किती रुपये सांग की? नाही रे पैसे 1 लाख माझ्याकडे. रुपये होते का? नाही रे पैसे माझ्याकडे. 4 रुपये होते तुझ्याकडे 4000. 1 लाख रुपये 1 लाख रुपये का नाही रे? नाही रे पहिलं होतं का नाही? होतं की. 1 लाख रुपये होतं पहिलं का नाही? जय श्रीराम. बस रे, बस चला चला चला. अरे बस. कामावरून घरी जात असताना या वानर सेनेनं आपल्यावर सरळ आक्रमणच केलं. तर भावांनो असा गेला आपला आजचा दिवस. तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. जय श्रीराम जय हनुमान. धन्यवाद.